नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळा आल्याबरोबर ना पित्त पण झाले असं वाटतंय. तर मग चला आपण पित्ताचं औषध घरगुती तयार करू. त्यासाठी आज आपण बनवणार आहे सोलकढी. मस्तपैकी घरगुती सोलकढी. त्यासाठी साहित्य बघा. हे ओल्या नारळाचे खोबरं आहे. काही लोक हे कोकम असतं ना ते भिजत घालतात, पण हे आगळ म्हणून मिळतं. कोकणात कुठेही गेलात ना तरी हे आगळ असतं. कुठल्याही दुकानात विचारलं ना, किराणा मालाच्या किंवा मॉलमध्ये सुद्धा हल्ली मिळतं. आगळ म्हणून आणायचं, खूप छान असतं ते. आगळची उलट सोलकढी खूप छान असते. त्यासाठी ओल्या नारळाचं खोबरं, आगळ, कोथिंबीर, मीठ, साखर, एक मिरची, थोडासा आल्याचा तुकडा, जिरे पावडर, कोथिंबीर, बस. हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे. खोबरं, मीठ, एक चमचा मीठ, एक वाटीला एक चमचा मीठ, साखर. अगदी सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा, पित्त अजिबात होणार नाही. आणि ही जिरे पावडर असली तरी टाकली चालते, नसेल तर नाही टाकली चालते. आणि हे सगळं साहित्य मिक्सरला लावून घ्यायचं. हे बघा, हे मी मिक्सरला लावून घेतलं. यामध्ये पाणी घालायचं, थोडंसं घालायचं आधी, आणि मग पुन्हा एकदा चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा, असं थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही, त्यामुळे काय होतं, पाणी सगळं बाहेर येतं. आणि मग आता पाणी घालायचं आणि चांगलं असं हलवून घ्यायचं. एक दोनदा मिक्सरला लावून घ्यायचं खोबरं. आणि हे नारळाचं दूध काढायचं छानपैकी. हे असं बघा. आणि हे मी चाळणीनं गाळून घेते. असं चाळणीनं काढून घ्यायचं. एक दोनदा अजून लावून. हे बघा, पुन्हा एकदा मी मिक्सरला लावून घेतलं. 2 वेळा, 2 किंवा 3 वेळा लावून घेतलं तरी चालतं. आणि हे असं चाळणीनं गाळून घ्यायचं. त्यामध्ये भरपूर पाणी घातलं तरी चालतं. हे बघा, असं गाळून घेतलं की चांगली आपली नारळाचं दूध निघतं. हे असं, हा गाळ असतो ना, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाजीत घालू शकता किंवा उन्हात वाळवून तो अधेमध्ये भाजीत घातला तरी चालतो, किंवा नाही वापरला तरी चालतो. ज्याला आवडेल त्यानं वापरायचं. असं चांगला पिळून उन्हात वाळत घालायचं. आता आपण हे नारळाचं दूध काढलेलं आहे. या नारळाच्या दूधमध्ये मी हे आगळ मिक्स करते. आगळ असं वाटीतच काढून घ्यायचं. का तर आगळ हे खूप आंबट असतं, त्यामुळं ते जास्त पडलं तर खूप आंबट होतं. त्यासाठी थोडीशी साखर घातलेली. हा कलर घातला मस्त असा पिंकिश कलर आला पाहिजे. येतोच तो आगळ घातल्या. अगदी सोपी रेसिपी आहे. बाहेर विकत खाल्ली तर भरपूर पैसे जातात, त्यामुळं ही उन्हाळ्यात नक्की करून बघायची रेसिपी. त्यावर अशी कोथिंबीर घालायची. अगदी पित्त कधीही होणार नाही. पित्त झालं की ही नक्की एकदा पिऊन बघायची. यामध्ये पुन्हा थोडंसं थंड पाणी घालायचं. मस्त एकदम अशी तयार होते आपली सोलकढी. अशी तयार आहे आपली सोलकढी. ग्लासमध्ये ओतायची. वरून हवी असेल तर अजून कोथिंबीर घालायची. हे बघा, माझ्या मुलाने इथे बाऊल ठेवलेला आहे, त्याला बाऊलमध्ये आवडते. आणि सर्व करायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सोलकढी तयार, थंडगार सोलकढी तयार. एकदा नक्की करून बघा. पित्त झाल्यास नक्की करून बघा आणि पिऊन बघा आणि कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू.